बघू शकता. आता आपण गोल्डच्या चार्टमध्ये मी जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की ह्या लेवलपासून मार्केट रेजिस्टन्स देणार आहे डाऊन साईडला, तर प्रॉपरली बघू शकता मार्केट ह्याच म्हणजे इथूनच डाऊन साईडला रेजिस्टन्स देत आहे. जेव्हा मी सांगत होतो की इथं कुठं सुरू होते आय थिंक दॅट्स इट. आता ही एंट्री काही मिस झाल्यामुळे मी इथं कुठे एंट्री घेतली, चालत्या एंट्रीमध्येच इथं एंट्री घेतली आणि इथं करायला सुरू आहे. इथंपर्यंत टीपी माझा बघू आता काय होतं. इथंपर्यंत टीपी इथून इथून किंवा ह्या एवढ्या लेवलमध्ये नाही का परत एक बाईंग भेटू शकतो आपल्याला. एवढी लेवल आहे ना, ह्या लेवलमध्ये परत आपल्याला एकदा बाईंग भेटू शकते. सेलिंग तर आपल्याला प्रॉपर भेटलीच आहे. सेलिंगची एंट्री पण लावली आहे मी. प्रॉपरली बघू शकता. तर तुम्हाला नाही का दाखवतो मी. सेलिंग तर तशी जोरात आली बघा, काय हे नाही. आणि हे सांगायचं म्हटलं तर इथून सेलिंग येणार होती ती आली असं म्हटल्याप्रमाणे. दुसरी गोष्ट इथं पण रजिस्टर मारले बरं का पहिलं, त्याच्यामुळं थोडंसं इथं वायबल करणार आहे मार्केट. पण थोडंसं वर खाली जाऊन कन्सल्ट करून ही आपल्याला रेंज इथंपर्यंत बघायला भेटणार आहे. रेंज कशी बघायला भेटणार सांगतो, ते पण सांगतो तुम्हाला. हा टूल एक नवीन आहे. हा टूल आपला वापरा येईल मस्त इथं ठिकाणी. इथं वापरा टूल. इथं प्रॉपरली एंट्री, ह्या लाईनला एंट्री बघा भेटली एकदम प्रॉपर एंट्री. रेड करूया म्हणजे तुम्हाला कळेल. एंट्री भेटली प्रॉपर आणि बघू शकतो टी पी पण इथे हिट झाला आता सध्या. ठीक आहे, काही शेअर आहे. इथून सेलिंग प्रॉपरली सेलिंग भेटली. इथून आपल्याला एक्झिट करता येईल आता. सॉरी, इथून आपल्याला इथून किंवा इथून ही लेवल, अन्यथा ही लेवल पण एकदा मार्क करतो मी, तुम्हाला कळून जाईल. आता मी इथून जेव्हा सेलिंग येणार होती ती सेलिंग तर मी तुम्हाला सांगितली कुठनं सेलिंग येणार आहे. आता इथून कुठनं बाईंग येणार हे पण तुम्हाला मी सांगतो. एक तर कन्सल्टेट करणार मार्केट इथून येऊ शकते, पण इथे याचे चान्सेस कमी आहेत कारण ही कॅन्डलची तुम्ही लेंथ बघू शकता कशी. चान्सेस एकदम फार कमी चान्सेस आहेत, पण चान्सेस आहेत. नाहीतर इथं ही जी लेवल आहे ना, सपोज ह्याला ब्रेक केलीच तर ही जी लेवल आहे ना, ही लेवल इथून आपल्याला परत एक चांगली बाईंग भेटू शकते बघा. सेलिंगसाठी मी तुम्हाला सांगितलं मार्केट इथून रिव्हर्सल होणार आहे. मी तुम्हाला ॲरो वेरी करून पण दाखवलं होतं. आलं, सेलिंग दिली, प्रॉफिट काढला, एक्झिट झालं. सेकंड थिंग, इथं मार्केट येणार. इथं नाही का थोडंसं कन्फ्यूज आहे मी, कारण की नाही, इथून मार्केट फिरणं बाईंग साईडला 0.01% चान्सेस आहेत. बाकी 99% चान्सेस आहेत ते इथून मार्केट फिरायचे ह्या ठिकाणापासून. तर आपण वाट बघूया ह्या ठिकाणाची, इथून बाईंग घ्यायची. सेलिंगला तर आपण प्रॉफिट काढलंच आहे. तुम्हाला सेलिंगला प्रॉफिट दाखवू का? चला दाखवतो मला सेलिंगला प्रॉफिट माझा कसा होता. एक्सपिरियन्स ओपन करतो आणि इथं दाखवतो मला माझा प्रॉफिट कसा निघाला. बघू शकता किती वाजलं, 1:10 झाले. ही बघा क्लोजिंग, $8.20 क्लोजिंग बघा. ओके, हा दुसरा एक BTC ट्रेड टाकला होता, त्याचा आता जस्ट एस गेला वाटतं. तो सोडा, तुम्ही हा बघा, तुम्ही $8.20 गोल्डमध्ये प्रॉफिट काढला आहे. बघू शकता आताच क्लोज झालं 1:07. दॅट्स इट. हे तर आहे ना, BTCमध्ये ट्रेड चालू आहे. आपलं बाय साईडला घेतला होता. BTCमध्ये एकदा आपण चेक करूया. BTC काय म्हणते, 276.1. 276.1.
ते 107,555 107,555 1126 1126 कुठे आहे? ऑलमोस्ट येत आहे. तर आय थिंक हे जे एंट्री पॉईंटला येते का आपण याचं चेक करूया ते. प्रॉपरली एंट्री पॉईंटला इथं टॅप केले बघू शकता तुम्ही. सेकंड थिंग की मार्केट इथे एकदा टॅप करेल, लेवल लागतो म्हणजे लेवलनुसार आपल्याला नेट समजता येईल नाही का. ही एक लेवल आहे, दुसरी ही एक लेवल आहे. इथं प्रॉपरली मार्केटने टॅप करून इथं जस्ट एंट्री दिली किंवा ह्याला ब्रेक केलं तर इथं ह्याला ब्रेक केलं तरी पूर्ण नाही काम नाही करणार मग कॅल्क्युलेशन. इथं जसं मार्केटने सपोर्ट देते तसं आय थिंक सो की मार्केट इथून जाऊ शकतं. बघू आता काय व्ह्यू राहते तो. हा व्ह्यू आहे माझा, सांगता नाही. बघू आता काय राहते तो. एकदा ह्याला डाउनलोड करून घेतो. प्रॉपर एंट्री दिलं बघा, टॅप टॅप अँड जस्ट एंट्री, अशा एंट्री भेटल्या पाहिजे. ही ऑर्डर लावली इथं तशीच राहू दे. चला ठीक आहे. आताचा व्ह्यू तर हाच आहे जसं की तुम्हाला मी सांगितलं. गोल्डचं मध्ये तर प्रॉफिट काढलाय की बघा डायरेक्ट. काय सेलिंग आहे, काय सेलिंग आहे खतरनाक. चला ठीक आहे, बाकी भेटूया त्यानंतर जेव्हा इथं रिव्हर्सल पॉईंट भेटून तेव्हा.